महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। टोरेंटचा जो प्रस्तावित जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी एकूण 932 एकर जागा संपादित करण्याचा आहे। त्याच्यामधलं 600 एकर जी जागा आहे ही फॉरेस्टची आहे। आता फॉरेस्टचं कुठल्याही प्रकारचं कायदेशीररित्या हस्तांतरण झालेलं नाही आहे, अजून खाजगी शेतकऱ्यांचं हस्तांतरण झालेलं नाही आहे। असं असताना टोरेंट कंपनीचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांचा जंगलामधला वावर वाढलेला आहे। त्या परिसरामध्ये आम्ही 8 दिवसापूर्वीसुद्धा तिथं प्रत्यक्षात गेलेलो। अनेक ठिकाणी वणवा लावलेला आहे, अनेक झाडं त्याच्यामध्ये पेटून दिलेली आहेत। कालसुद्धा तिथला प्रकार घडलेला आहे का जे शेतकरी तिथंच त्यांना अडवायला गेल्यानंतर शेतकऱ्यांना दादागिरी आणि दमदाटी केली जाते। तर सदरचा प्रकार हा निंदनीय आहे। कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया झालेली नसताना ही काय टोरेंटकडून जी काय दादागिरी आणि जे त्यांना धमकावलं जाते शेतकऱ्यांना ते पूर्णपणे चुकीचं आहे। आपण साधं कुठल्याही प्रकारचं काम करायला गेलो किंवा त्या जंगलातून रस्ता जरी जात असेल तरी गेल्या अनेक वर्षापासून 30-30, 35-35 वर्ष कुठल्याही प्रकारची NOC न दिल्या कारणाने ते रस्ते किंवा विकास कामं झालेली नाही आहेत। असं असताना टोरेंटसारख्या खाजगी प्रकल्पाला सर्व शासकीय यंत्रणेने का रेड कार्पेट टाकले हा महत्त्वाचा प्रश्न याच्या निमित्ताने पडलेला आहे। का आज तुम्ही नेहमी आम्ही म्हणतोय का कोंडाणा आहे, टाटा आहे, तिथे आता टोरेंट आहे, शिलार, प्रोशीर, पुन्हा पालीपितिवली, सर्व बाजूनी तिथं झाडांची तोड होणार आहे। लाखो झाडं याच्यामध्ये तुटली जाणार आहेत, म्हणजे 15-20 लाख झाडं याच्यामध्ये तुटली जाणार आहेत। म्हणजे कर्जतला जो लोकांचा येण्याचा जो इंटरेस्ट आहे पर्यावरण आणि निसर्ग बघण्यासाठी, डोंगर, दऱ्या, नद्या, वॉटरफॉल, आता हेच उद्ध्वस्त करायला घेतल्यानंतर कर्जतला येणार कोण? कर्जतला इंडस्ट्री नाही आहे, काहीच नाही आहे। याच्यापेक्षा ह्या ठिकाणी जर तिथं नवीन काहीतरीचा विचार केला असता तर नक्कीच फायदा झाला असता। परंतु अशा प्रकारे हे काय पर्यावरणाचा नाश करण्याचा जो हा प्रकल्प जो काय सुरू आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। आणि टोरेंटवाल्यांनी जो हैदास घातलेला आहे तिथल्या शेतकऱ्यांना दमदाटकी करणं, जंगल उद्ध्वस्त करणं, जंगल पेटवून देणं, तर ह्या सर्व गोष्टी खूप निंदनीय आहेत। लवकरच शासनाने या संदर्भातली दखल घ्यावी आणि शेतकरी तक्रार केल्यानंतर जे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी वागणूक आहे, जी ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे चुकीची आहे। या संदर्भात सुद्धा शासनाने गाईडलाईन्स जाहीर केल्या पाहिजेत का नक्की फॉरेस्टचं हस्तांतर झालं आहे का, खाजगी लोकांचं हस्तांतर झालं आहे का, या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी। मग जर तसे हस्तांतर झालं असेल तर एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याने का बाबांनो तुम्ही आता काय जाऊ नका, सरकारने जागा देऊन टाकले, तुमचा काही संबंध नाही प्रॉपर्टीला, तर तुमच्या तिथं म्हणा लोक पोलीस स्टेशनला जाणार ना, तहसील कचेरीत जाणार ना, फॉरेस्टकडे जाणार। तर या संदर्भातला मी सर्व कर्जतच्या आणि जिल्ह्यातल्या महसूल अधिकारी, फॉरेस्ट अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो का अशा प्रकारे लोकांमध्ये संभ्रम जो जातोय का प्रशासकीय अधिकारीसुद्धा टोरेंटला सपोर्ट करतात, तुमच्याबद्दलचा गैरसमज जर दूर करायचा असेल तर तुम्ही एकत्रित बसून टोरेंट प्रकल्पासंदर्भातल्या काय काय शासनाने मंजुऱ्या दिलेल्या आहेत, काय काय त्याच्यातल्या NOC दिलेल्या आहेत, या संदर्भातली भूमिका एकदा जाहीर करा। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।